पाऊस आता सर्वत्र सक्रिय झाल्यामुळे बरेचसे धबधबे फेसाळू लागले आहेत। या फेसाळणाऱ्या धबधब्यांकडे वर्षा पर्यटनासाठी बरीचशी गर्दी देखील होऊ लागली आहे। कोल्हापूर हा निसर्ग संपन्न जिल्हा असल्यामुळे कोल्हापुरातही अनेक धबधबे पाहायला मिळतात। त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धबधबा। यंदाही पावसामुळे धरण भरल्यामुळे हा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। दर पावसाळ्यात हिरवी शाल पांघरलेले डोंगर, दऱ्या, ओढे नाले असे मनमोहक दृश्य कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यात प्रत्येक ठिकाणी नजरेस पडते। याच शाहूवाडी तालुक्यात पालेश्वर लघुमध्यम प्रकल्प आहे। शाळी नदीच्या उगमस्थानावर शासनाच्या पाटबंधारे विभागाने हे पालेश्वर धरण बांधलंय। या धरणाची पाणी साठवण क्षमता 8.79 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। कासारी खोऱ्यात पावसाचा जोर वाढला की धरणाच्या पाणसाठ्यात वाढ होऊ लागते। धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यातून पाणी प्रवाहित होऊन हेच पाणी पालेश्वर धबधब्याच्या स्वरूपात खाली कोसळू लागते। सध्या पालेश्वर हा एक दिवसीय कौटुंबिक सहलीसाठी सुरक्षित असा धबधबा आहे। तुलनेने कमी उंचीचा धबधबा असला तरी आसपासचा परिसर आणि फेसाळणारा धबधबा पाहून मन प्रसन्न होऊन जाते। त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी येत असतात। पालेश्वर धरणाच्या पाण्यामुळे प्रवाहित होणारा हा धबधबा आहे। त्यामुळे धबधब्याच्या वरच्या बाजूला धरणात देखील पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे बोटिंगची मजा घेत संपूर्ण पालेश्वर धरण परिसराचा फेरफटका मारता येतो। शाहूवाडी तालुक्यातील या पालेश्वर धबधब्याला जाण्यासाठी कोल्हापुरातून किमान 60 ते 65 किलोमीटर अंतर कापावे लागते। कोल्हापुरातून रत्नागिरी रोड मार्गे केर्ले, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर असे करत करत मान या गावी पोहोचता येते। पालेश्वर धबधब्यापर्यंत जाण्यासाठी गावापासून काही अंतर स्थानिक लोकांना विचारत जाता येते। दरम्यान निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी त्याचबरोबर धरणाच्या पाण्यात मनसोक्त आनंद घेण्यासाठी एकदा तरी या धबधब्याला भेट द्यायलाच हवी। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।